जरा हळूकार हा जोरात करू लागला वारकरी. थोडक्यात सांगतो, शेवटी जंपली. पण वारकरी जरा मजबूत होता, म्हणजे देव मानणारा जरा मजबूत होता. त्यांनी त्याला खाली पाडला की तितक्यात देव प्रगट झाले. गोष्टीचा मतितार्थ लक्षात घ्या. काय सारं करतोस, ये मी चड्डी घालतो. नको तो जा. अरे मी तुझा बाप आहे ना. अहो तुम्ही कशाला त्याला रडवता? एवढा कसला अहंकार झाला तुमचा? आहात ना बाप, मला माहिती आहे ना. आता कशाला त्याच्या नादी लागता? अहो त्या लहान पोराला उगीच तुम्ही चिडवताय. हा जाऊ द्या ना, ये बाळा सोन्या, त्यांच्या नादी लागू नकोस. आणि मग ते पोर सुद्धा इतकं हटवादी असतं, चड्डी सुद्धा तिच्या हातून घालतं. हे मला सांगा, हे तुम्ही मी सगळे त्याच्यातून गेलोय, आपल्याला माहिती आहे. काय हो, लळा कोणाचाही असती? बापाची जरब असते, बरोबर आहे ना. पण आईचं बरोबर आहे ना, ती चड्डी घालते. आता पुढे बदलतं हा भाग नाही राहा. पुढे सगळंच बदलतं हा भाग निराळा. ती घेऊन जरी तू कशाला त्रास घेतेस? अरे पण मला त्रास होत नाही. आता याला पाहिजे असतं. आमचे आप्पा महाराज फार मजेशीर सांगायचे. घरी आलं की नाही, चहा झाला की म्हातारीला सवय असते चहा घेऊन, बाळू आणते बरं का चहा. नको नको, तू कशाला त्रास घेते? ती इतके दिवस माझ्याच चालत होतं, आल्यापासून तर नको म्हणते. तर काय करावं त्याला? आलं का लक्षात? आईला लळा कशाने लागला? नामानी, बरोबर आहे ना. आई 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 आई. तसं आम्ही तरी दुसरं काय म्हणतो? माऊली 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 माऊली, विठाई माऊली ज्ञानाई माऊली, विठाई माऊली ज्ञानाई माऊली. असं म्हटलं की कुठून जरी असला तरी तो वैष्णवांच्या जवळ धावत येतो. हरी वैकुंठावनी आला पुंडलिका लागोनी, अद्यापि वरी भिवरातिरी भिवरातिरी, वाळुवंटी संत शोभा शोभा, हरी काहो विटेवरी उभा उभा, देव काहो विटेवरी, काहो नाही नामा करता उभा. म्हणून नाम संकीर्तन करिता, जवळी जोडलासे आता. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. असं म्हटलं की नाही की तो जवळ जोडला जातो. एक सांगतो, जवळ आहे म्हणत नाहीत, जवळ आहे पण जवळ जोडलेला नाही. अनेक माणसं आपल्या जवळ असतात, पण जवळ जोडलेली फार थोडी असतात. बरोबर आहे ना. विचार करून बघा की तुमच्या जीवनामध्ये बायको जवळची आहे का, भाऊ जवळची आहे का, आई जवळचा आहे का, बाप जवळचा आहे का, मित्र जवळचा आहे का, काय जवळचा आहे? कोण जवळचा आहे? कोणीतरी एखादी व्यक्ती अत्यंत जवळची असते. मी मागे एकदा सांगितलं होतं, मित्र, जिवलग आणि सखा, ज्याच्याबरोबर पिक्चर बघावंसं वाटतं, ज्याच्याबरोबर सिगरेट फुकाविषयी वाटते, ज्याच्याबरोबर हॉटेलमध्ये जावंसं वाटतं, मित्र. ते शाळेपुरते कॉलेजपुरते, ते संपलं की पुन्हा भेटतच नाहीत. मी जेव्हा बाहेर पडलो ना शिक्षणातून, त्याच्यानंतर गेल्या जवळजवळ 60-70 वर्षात एकही मित्र मला कधी भेटला नाही. कारण कोणी याच्यातले नव्हतेच. कोणी याच्यातले नव्हते, भेटायचं काही कारण नव्हतं. आणि कुठेही नाळ जमणारी नव्हती. नाळ काही कुठे जमणारी नव्हती, तेव्हा भेटलेच नाहीत. मी काय म्हटलं, मित्र संपले. मित्र संपले, शाळा संपली, मित्र संपले. मग जिवलग असा असतो की ज्याच्याजवळ आपलं सुखदुःख सांगावं असं वाटतं. काही काही सुखदुःख असे असतात ते आपण बायकोजवळ सुद्धा सांगू शकत नाही, किंवा बायकोसुद्धा तुमच्याजवळ सांगू शकत नाही नवरा असून. मग ती कोणतरी सखीजवळ सांगते, असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे. काय सांगू, चांगले आहेत तसे, काही वाईट नाहीत. पण माझी जी अपेक्षा होते ना, जे प्रेम मिळावं ते मिळत नाही.
काय पैशाचे बंडल माझ्यात येतात, पण माझ्याकडे बघायला फुरसत नसते. हे त्याला सांगायचं नसतं. हे कोणतरी जिवलग आहे, त्याला अशी जिवलग मैत्रीण, अगं काय रडते, सध्या असंच असतं, माझाही तसाच आहे. मग हिला बरं वाटलं. माझं बोलणं कळलं का? राणी दुःखिया दुःखी भेटले. ज्ञानोबारायांनी सगळ्या ठिकाणी लिहून ठेवलं तो. राणी दुःखिया दुःखी भेटले. एक इकडून चालला होता आणि एक इकडून चालला होता. हा 4 दिवसाचा उपाशी होता, हाही 4-5 दिवसाचा हो. लांबून त्यांनी बघितलं. थोडक्यात सांगतो. त्याला वाटलं ज्या अर्थी माणूस आहे त्या अर्थी भाकरी आहे, त्या अर्थी पाणी आहे. त्यालाही वाटलं ज्या अर्थी भाकरी आहे माणूस आहे त्या अर्थी सगळं आहे. जवळ भेटले, नमस्कार, काय आहे का? नाही म्हटलं, त्याच्याकडे तुमच्याकडे बघून मी विचारतोय तुमच्याकडे काय आहे का? राणी दुःखिया दुःखी भेटले. तसं कुठे कुठे संपणार आहे? काही नाही काहीतरी आहेच. मग कोणतरी सांगावं लागतं. पण एक शेवटचा सांगतो, याला म्हणावं जिवलग. पण अजून सांगू का? त्याला न सांगता सुद्धा तुमचं दुःख कळतं आणि सुख कळतं, त्याला सखा म्हणावं. त्याला सांगायची गरज नाही. चेहऱ्याकडे बघून, का रे बाबा? मग ती सखा आई असेल. अहो बघा, माझे शब्द मी म्हणत नाही, अभंग बघा. अहो सखे साजणी ज्ञानाबाई ओ हरिणी. अगं सखे ज्ञानाई, ज्ञानाबाई तुकाई, माझ्या अंतःकरणातलं कुणाला कळणार? माझी व्यथा कुणाला कळणार? सगळ्यांना सांगावं लागतं. पण मायबापा, न सांगता तुम्हाला कळतं, म्हणून तुम्ही आमचे सखे आहात. विठू सखाय, विठू सखाय, सखाय. तुकाराम महाराजांनी याची व्याख्या केली आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पण कोण? पाय आठविती विठोबाचे, एरा मान विधी पाळना पुरती, देवाची ती बुधे म्हणून या. इतरांना मान द्यायचा, सन्मान करायचा, पण का? संबंधित म्हणून. पण माझा सखा कोण? माझा जीवीचा जिवलग कोण? की त्याला न सांगता अंतःकरणातलं कळतं. लक्षात घ्या. तसं तुकाराम महाराज म्हणतायत, माऊली म्हणतायत, अरे सखा एकच विठू, जवळ आहे, त्याचं नाव घे, नाव घे, प्रगट होईल. लांबून यायचं नाही. तू आकाशाकडे बघू नकोस, पाताळात बघू नको, क्षीरसागरात बघू नकोस. बाप रुक्मादिवर विठ्ठल हृदयी. पण हृदय आहे, त्याला सुद्धा जाग करावं लागतं, जाग करावं लागतं. आपल्यातली सत्ता सुद्धा ती जागी तशी होत नाही. मला सांगा, झोपलेल्या माणसाला जाग कसं करता? ए महाद्या उठ ना, ए रम्या उठ ना, म्हणजे नाम घेऊन जाग करायचं. तसं देवाला इथे माणसं म्हणतायत, महाराज म्हणतायत, नाम म्हणून नाम संकीर्तन करिता जवळी जोडला असे आता. जितकं जितकं नाम तुम्ही घ्याल आणि जितकं जितकं नामस्मरण तुम्ही कराल, तितका देव तुमच्या जवळ जोडला जाईल. किती मोठे संत झाले तरी शेवटी नामावरच येऊन थांबले. कोणी असू दे, कोणी असू दे, शेवटी थांबले कुठे? नामावर येऊन थांबले. बरोबर आहे ना? ज्ञानोबाराया हरिमुखे म्हणा, तुकोबाराया नामसंकीर्तन, नाद बाबा नामाजवळच थांबले, तुकोबाराया नामाजवळ थांबले. सगळ्यांना आणि नामदेवराय नामाजवळच थांबले. नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून या ठिकाणी म्हणाले, जवळी जोडला असे आता, क्षणभरी न विसंबे, जीवीच्या जीवनारया. क्षणभर सुद्धा विसंबत नाही. सोडतो का कधी तुम्हाला? एक महत्वाचा भाग सांगतो. तुम्ही सोडलं तरी जो तुम्हाला सोडत नाही त्याला जिवलग म्हणावं, त्याला सखा म्हणावा. तुम्ही सोडलं तरी. अनेक आहेत नास्तिक, त्यांनी देवाला सोडलेलं असतं, पण देव त्यांना नाही सोडत. मोठ्या मनाचा आहे तो. एक मागे तुम्हाला गोष्ट सांगितली होती, लक्षात असेल नसेल, पण आता प्रसंग आहे म्हणून सांगतो. एका धर्मशाळेमध्ये एक नास्तिक आणि आस्तिक दोघे येऊन उतरले. धर्मशाळा म्हटल्यानंतर काही प्रश्न नसतो, जागा असते. तेव्हा हा जो आस्तिक होता तो टाळ वाजून भजन करू लागला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. अहो म्हणला, जरा टाळा.
हळू कुटा. आम्हाला या शब्दाने बोलल्याशिवाय लोकांना बरंच वाटत नाही. म्हणून आज 750 वर्ष कुठत आहेत. फरक काही पडत नाही. फरक काही पडत नाही. काहीच फरक नाही. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबासी वाहू आम्ही दैवाचे दैवाचे आणि दास पंढरीरायाचे. जरा हळूकार. हा जोरात करू लागला वारकरी. थोडक्यात सांगतो. शेवटी जंपली. पण वारकरी जरा मजबूत होता. म्हणजे देव मानणारा जरा मजबूत होता. त्यांनी त्याला खाली पाडला की तितक्यात देव प्रगट झाले. गोष्टीचा मतितार्थ लक्षात घ्या. अरे म्हणले काय करतोयस तू, काय करतोयस. ते म्हणे देवा तुम्ही काय करतोयस. अहो तुम्हाला नाही म्हणतो म्हणून मारतोय म्हणे मी त्याला. अरे म्हणे बाबा लक्षात घे याचं वय 55 आहे. गेली 55 वर्ष मी त्याला सांभाळलं आहे आणि तुला एक रात्र त्याच्याबरोबर काढायला काय अवघड जात आहे. किती वर्ष सांभाळलाय. घरातल्या बायका आपल्या मुलांना हेच सांगत असतात, आयुष्य तुझ्या बापाबरोबर काढलंय, आता शिक्षण झाल्यावर बाहेरच पडणार आहेस, पुढे 2-4 वर्ष काढ, कारण फी त्यांच्याकडून घ्यायची आहे. असं बोलून कळलं का. जरा तसं आयुष्यभर तो मला नाही म्हणतोय तरी मी त्याला जिवंत ठेवलाय आणि तुला एक रात्र काढता येत नाही. धरून सांगतोय क्षणभरी न विसंबे जीवीच्या जीवनारया. क्षणभर सुद्धा तो तुम्हाला विसंबत नाही. तुम्ही आहे म्हणा, तुम्ही नाही म्हणा, तुम्ही चांगला म्हणा, वाईट म्हणा, जीवीच्या जीव नाम निज धीर गर्जती वैष्णव वीर. नामाने धीर येतो. माझा तर अनुभवाचा आहे. जीवनामध्ये काही सुखदुःखाचे प्रसंग आले की हरिपाठ म्हणत बसतो. आणि हरिपाठ म्हटलं की काही नाही काहीतरी घडत असतं चांगलं. मी माझा अनुभव सांगितला, उगीच काहीतरी सांगायचं काही नाही आहे. काय अनेक वेळा हरिपाठ म्हणतो दिवसातून. काहीतरी म्हणण्यापेक्षा देवाचे द्वारी भाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्या. आणि मला अभंग कोणचा आवडतो तुम्ही ऐकलंय. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. पुढचं महत्वाचं आहे. संत सज्जनाने घेतली प्रचिती पण आळशी मंदमती केवी तरे. अरे आळशी मंदमती कसे तरशील. काही करू नको, नुसतं नामस्मरण कर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय. आमचे दादा महाराज थोडक्यात सांगतो, काशीला गेले आणि यज्ञेश्वर शास्त्री दीक्षितांनी बिंदू माधवाच्या मंदिरामध्ये ते होते आणि औंधकर महाराजांच्याकडे येत होते. औंधचे सरकार ते देऊळ त्यांच्याकडे होतं. तेव्हा त्यांनी चिठ्ठी दिली. महाराज तिथे राहिले आणि म्हणाले तुमची ज्ञानेश्वरी आम्हाला ऐकायची आहे. 41 दिवस ज्ञानेश्वरी सांगितली. झालं, पुढचं सांगत नाही मधलं. बरीच मोठी कथा होईल आणि आपला टाईम भरून येईल. 1 दिवस प्रवचन ऐकता ऐकता 41 दिवस प्रवचन झाली. आषाढी वारी जवळ आली. ते म्हणले आता आम्हाला परवानगी द्या. पुढे मग मोठा समारंभ केला. सगळ्या संन्याशांनी महाराजांना मोठं कौतुक केलं, मोठा सत्कार केला. महाराज परत आले आणि 4-5 महिन्यांनी 2 संन्याशी जण सातारला भेटायला आले. आले ते म्हणले अब दादा महाराज, हाँ आपका नाम हमने काशी में सुना, यज्ञेश्वर जासी दीक्षित बोले कि सतारा जाता है, उसमें महाराष्ट्र में सातारा जाओ और दादा महाराज सातारकर को मिलो. मग त्याने एक प्रश्न विचारला, चर्चा झाली. का म्हणले दादा महाराज ऐसा कोई मालूम है की नामाने कोणी तरलं. ज्ञानी माणूस, अहम ब्रह्मास्मी, नामाने कोणी तरले का माहिती आहे का तुम्हाला. ते म्हणले लांब कशाला जाता. मी कशावरून, काशीवरून माझं नाव घेत तुम्ही इथपर्यंत आला. काशीवरून नाव घेत माझं इथपर्यंत आला. कोण मी, काय माझी योग्यता.
पण काशीवर निघाल्यावर महाराष्ट्रायचा जायचं म्हटल्यानंतर दादा महाराज सातारकरांना भेटायचं हे तुम्ही नक्की ठरवून आला, बरोबर आहे ना? उठलेन साष्टांग दंडोत काढले. सत्य आहे, आप बोलता हो सत्य आहे. नाम का महिमाही अलग है. म्हणून काय सांगितलं इथे? नाम निज धीर, नाम निज धीर गर्जती वैष्णव वीर. पंढरीचे वारकरी काही जरी अभंग येत नसाल, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, आणि असं जेव्हा म्हणत जातो तेव्हा प्रश्न शिल्लक राहत नाहीत, आपाप तरतो. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. नामाने कोण तरला नाही असं सांग. आणि हे प्रश्न कोण विचारतायत? बाबा महाराज नाहीत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. कोण विचारतायत? कोण सांगतायत? योग्यांची माऊली सांगते. नाम निज धीर गर्जती वैष्णववीर. कळीकाळ यमाचे भार पळाले तेथे, नाम निज धीर गर्जती वैष्णववीर. अरे कळीकाळ सुद्धा येऊ शकत नाही, नामस्मरण का? काल भानुदास महाराजांचं चरित्र सांगितलं. सुळाचं पाणी झालं. जरी हे आकाशवर पडो पाहे, अरे भलत ऐसे वर पडो भाई भारी, काही का होईना पण मी तुझं नाम सोडणार नाही. आणि एवढा निर्धार केल्यानंतर गोपिका काय करत होत्या? कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. नामस्मरण घेतले की तो संपतो. खलास खलास. त्याला नाम इतकं प्रिय आहे, इतकं प्रिय आहे, इतकं प्रिय आहे की कलियुगी करावे हरीचे चिंतन, ह्याच्याशिवाय दुसरं काही करू नका. तुम्ही काही करायला जाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश येणार नाही. मी माझ्याकडचं सांगत नाही. योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी. आता हे जे योग करतात हा इट्स अ टाईप ऑफ एक्सरसाइज. मला हार्ट अटॅक आल्यावर मी सुद्धा करत होतो, हे सगळं केलं. योग आणि मेहनत याच्यात फरक काय? ज्याच्यातून घाम टिपकतो त्याला मेहनत म्हणावं, आणि घाम न येता जे क्रिया केली जाते त्याला योग म्हटला जातो. म्हणून मग शेवटी शवासन आहे ना, बरोबर आहे ना? मग आता काय? पण हे कशा करताय? तुमच्या श्वासोश्वासावर कंट्रोल येण्याकरताय. ईश्वरी सत्तेची प्रचिती येईल असं नव्हे. नाही तर ज्ञानोबारायांनी योग मार्गाचे असून असं लिहिलंच नसतं. योगयाग ज्ञानेश्वरीची ओळी सांगतो. वाचोन योगाचे निबळे अधिक काही मिळे, ऐसे नाहे आगळे कष्टची तया. तुम्ही म्हणाल तुम्ही काही विरोध नाही. नाही, मी काय सांगितलं मी सुद्धा केलं काय, पण तो योग निराळा. पण प्रभुप्रेमाची प्रचिती यायची असेल कलियुगामध्ये तर ती नामस्मरणाशिवाय येणार नाही. गर्जती वैष्णवीर कळी काळ यमाचे भार, म्हणून नाम वज्र कवच तोची निर्गुणाचा अभ्यास. नाम हे वज्र कवच आहे. नाम हे तुमच्या अंगावर, कवच शब्दाचा अर्थ सांगतो. लढाई करताना जर अंगावर चिलखत असेल तर बाण लागत नाही. तसं नामस्मरणाचं कवच जर तुमच्या जीवनाला असेल तर आलेली कोणतीही संकट येऊ देत त्याच्यातून तुम्ही बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. पण नामस्मरण केलं पाहिजे एवढे. नमो माय भाषा.